द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा ईशोदाय सगर चॅनलमध्ये सर्वांचं प्रियजनांनो स्वागत असो. प्लीज ईशोदाय सगर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून आम्हाला हा व्हिडिओ मोठा करण्यात येईल. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, की जेणेकरून आम्हाला मोठा व्हिडिओ करून मोठी तुमच्यासाठी प्रार्थना करा. प्रियजनांनो, मी सुंदरसा देवाचा मन्ना तुमच्यासाठी घेऊन आलो. स्तोत्रसंहिता याचा 100वा अध्याय. यामध्ये दावीद राजा परमेश्वराला जो उपकार स्तुती आभारी यत्न केला, तसा आपण देखील रोज केला पाहिजे. कारण की ज्यावेळेस दावीद राजा परमेश्वराला धन्यवाद देत होता, तर परमेश्वर दावीद राजाला सर्व गोष्टींनी विजय देत होता. आणि तोच विजय देणारा देव आज देखील तुम्हाला देखील विजय देणार आहे. आपण वचन वाकू. स्तोत्रसंहिता 100. पण अहो पृथ्वीवरील सर्व लोकांना परमेश्वराचा जय जयकार करा, रसाने त्याची सेवा करा, गीत गा त्याच्या पुढे. परमेश्वर देवा हे जा, आम्हाला त्याने उत्पन्न करे. अहो पृथ्वीवरील सर्व लोकांना परमेश्वराचे गीत गा, त्याच्या पुढे वा, जय जयकार करा. आणि परमेश्वर देव आहे हेच जाणा, आणि त्याने आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुर्णातील कळप आहोत. त्याचे स्मरण करा, त्याच्या सांत्वन करा, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा, कारण तो चांगला आहे. त्याची दया सनातन आहे, त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. कारण की त्याची सत्यता प्रियजनांनो पिढ्यानपिढ्या टिकते. परमेश्वराची सत्यता ही कायमस्वरूपी टिकते. मनुष्याचं वचन नष्ट होतं, पण परमेश्वराचं वचन नष्ट होत नाही. म्हणून तर परमेश्वर स्वतः बोलला, आकाश आणि पृथ्वी टळतील, पण माझ्या मुखातले वचन कधीही टाळणार नाही. म्हणून प्रियजनांनो, जसं परमेश्वराला तुम्ही जितकं धन्यवाद देता, तितकं देव तुमच्या जीवनात कार्य करणार. कारण की धन्यवाद देणं म्हणजे तुम्ही तुमच्या मागण्या परमेश्वराला पूर्ण करणं. उदाहरणार्थ, जर तुमच्या घरात तुम्हाला गरिबी, आणि जर गरिबी असून तुम्ही म्हणले, धन्यवाद येशू, मी श्रीमंत आहे, धन्यवाद येशू, मला पैशा पाण्याची बरकत आहे, धन्यवाद येशू, माझ्या घरात सर्व काही वस्तू, तर परमेश्वर तुम्हाला या परिस्थितीकडं देव म्हणतो, हा लेकरू माझं परिस्थितीकडे न बघता मला धन्यवाद देत आहे. जसं योबाने त्या परिस्थितीकडनं बघून देवाला धन्यवाद देतो आणि योबाला डबलने 7 पट दिलं, तसं देव देखील तुम्हाला 7 पट देईल. म्हणून तुमचे काही जरी दुखत असलं, तर तुम्ही फक्त वचनाद्वारे वाचनावर विश्वास ठेवून विश्वासाने हात ठेवून म्हणा, प्रभू येशू, तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वेळाचा अर्थ मिळाला. प्रभू येशू, अब्रामाचे आशीर्वाद मला मिळाले. प्रभू येशू, माझ्या घरात बरकत आहे. परिस्थिती बदलणारा देव तुमच्या सांगते. प्रियजनांनो, तो काल, आज आणि युगानुग एकसारखा. त्याने काल देखील चमत्कार केला होता, तो आज देखील करणार. कारण की तो कधीही बदलत नाही. मी आज तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देव ईश्वराच्या, जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहेत, प्रत्येकाला स्पर्श करा. ईश्वर तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा अर्घ त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. जसं बाप्पा स्वतः असेल तर 100मध्ये तो म्हणतो परमेश्वराचा धन्यवाद करा. तसं बाप्पा हे लेकर आज तुझे रोज धन्यवाद करतील. जिथे तिथं बाप्पा ज्याचा हात दुखतो त्याचा हात बरावा, पाय दुखतो त्याचा पाय बरावा, कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, ब्लड प्रेशर निघ, संपूर्ण डायबिटीज निघ, हातपाय दुखणारा निघ, सैतानी बंधनातून मोकळ्या वैशिष्ट्याच नव्हता. ईश्वरा बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या